बना के एक व्यक्ति ने रखा है। इस कॉल को रिस्पॉन्ड करते हुए तुरंत यहाँ पे सीनियर पीआई और बाकी पूरे पवई पुलिस स्टेशन के ऑफिसर्स वहाँ पे पहुँचे। यहाँ पे क्यूआरटी और बाकी भी जो स्पेशलाइज्ड ब्रांचेस है वहाँ उनके लोग, और उस व्यक्ति से भी जिसने ये होस्टेज करके रखा था हमने चर्चा की कोशिश की। बाद में हमारे मुंबई पुलिस के ऑफिसर ने फोर्स एंट्री करते हुए, फोर्स का यूज़ करते हुए 17 बच्चे, एक सीनियर सिटीज़न और एक सिविलियन, इन सबको रेस्क्यू किया गया है। और जिस ने इन सबको बंधक बनाया था उसे अभी ट्रीटमेंट के लिए हॉस्पिटल लेके गए। सर उसका नाम क्या था, उसने क्यों बंधक बनाया था? उसका नाम क्या था, उसने क्यों बंधक बनाया था? अभी तो उनका नाम रोहित आर्या करके है, लेकिन बंधक बनाने की वजह और बाकी जो चीज़ें इस घटना के बारे में हुई है इसका इन्वेस्टिगेशन चल रहा है। सर क्या उसके पास कोई हथियार था? क्या उसके पास कोई हथियार भी था? क्या उसके पास कोई वेपन था? जो है क्राइम सीन का सर्च और बाकी चीज़ें चल रही है, उसके बाद ही हम कह पाएंगे कि हथियार वगैरह था क्या। लेकिन प्राइमा फेसी एक एयर गन और बाकी कुछ केमिकल्स वगैरह वहाँ पे दिख रहे हैं। सर क्या वो अकेला था या उसके साथ कोई और था? क्या वो अकेला था या उसके साथ कोई और था? क्या अकेला था या और कोई और था? बताया ना। 17 एक्यूज जो था वो अकेला ही था। सर और उसने जो कहा सर मराठी उस संदर्भ में बताइए क्या प्राथमिक बातचीत हो पाई उससे, तो उसके विचार और बच्ची की स्थिति क्या है? इनिशियली हमने उससे निगोशिएशन किया कि इन सबको बंधक बनाने की वजह हमने जानने की कोशिश की, लेकिन वो कुछ अपनी मांगों पे बहुत ही एडमंट था और उसी वजह से ये प्रोलॉन्ग होता रहा, वो सुलझ नाही सर। सर मराठीचं नाव सांगा, एकंदर प्रकार आहे आणि जो प्रकार घडलेला आहे तो कुठे घडलेला आहे, कशा संदर्भातली काय माहिती? 2:15 वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता, ज्याच्यामध्ये कॉलरनी माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये, तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे। या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसरांनी स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला। इथं क्यूआरटी आणि बीडीडीएस इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले। ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशनसुद्धा केले गेले। यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। एकूण किती मुलं आहेत, काय याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सीनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते। सर आरोपी कोण आहे? आरोपी कोण आहे? ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्राइमा फेसी एक एअर गन दिसते, परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे। यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय। सर आरोपी कोण आहे? आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये खरं तर क्लिअर होईल। सर नाव आणि कुठला आहे तो? क्योंकि आप कह रहे बाथरूम के रास्ते पे कितनी टीम थी आपको उस बारे में थोड़ा मागे ना। सर त्याचं नाव याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअरअबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करू। इथे जे मुलं जी आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीजचं म्हणून बोलवलेली होती, त्यासाठीच या सोसायटीचा हॉलही त्यांनी मागितलेला होता आणि जी मुलं ऑडिशनला आली त्यांनाच त्यांनी नंतर मग बंधक बनवून ठेवलेलं। किती वयाची मुलं आहेत सर्व साधारणतः? मुश्किल था, कैसे आप लोग कितना चैलेंजिंग था उस बारे में बताइए सर। काफ़ी डेयरिंग ये ऑपरेशन मुंबई पुलिस के लिए बहुत ही चैलेंजिंग था। एक तरफ हम उस व्यक्ति से निगोशिएशन कर रहे थे, लेकिन निगोशिएशन से कुछ भी सोल्यूशन निकल नहीं रहा था। दूसरी तरफ अंदर छोटे बच्चे भी थे, उनको बचाना और इस पूरे सिचुएशन में से एक पीसफुल सोल्यूशन निकालना ये सबसे बड़ा चैलेंज हमारे सामने था। और आखिर में हमारे ऑफिसर्स ने एक अच्छा एक्शन लेते हुए
बच्चे और बाकी सब लोगों को रेस्क्यू किया। सर ये लड़कों को क्या कह के बुलाया गया था और कितने दिन से इनको बुलाया जा रहा था, क्या कह के बुलाया गया था? ऑडिशन है करके बुलाया गया था, उसमें 17 बच्चे आए थे और सभी बच्चों को फिर उन्होंने बंधक बना के रखा। सर कशा हेलो सर रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडलं? बाकी आपको बाद में हम बताएंगे। थँक्यू सर कसं पार पडलं रेस्क्यू ऑपरेशन? तुम्ही खिडकीच्या मार्गे गेला समोर और सर क्या वो टीम से जुड़ा हुआ है? मराठीत मी शेवटचं या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगच्या खालचे हॉल बंद करून बंधक बनवून ठेवलेलं होतं. आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं. निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केलेली आहे. थँक्यू. आणि मुंबई पोलिसांचं तर मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. 17 मुलांना सुखरूप सुटका त्यांची करण्यात आलेली आहे. 17 मुलं, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सिव्हिलियन यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे. अतिशय चॅलेंजिंग असं हे ऑपरेशन होतं. बाथरूममधील खिडकीच्या आतमध्ये प्रवेश करत या सर्व मुलांची सुटका करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी ही उत्तम कामगिरी बजावलेली आहे आणि या व्यक्तीला देखील अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान त्याच्या मागण्या काय होत्या, तो व्यक्ती नेमका कोण आहे, कुठला तो रहिवासी आहे, या संदर्भात अधिक चौकशी केली जाईल. मात्र अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण या आरोपीकडून एक एअरगन आणि काही केमिकल देखील त्या ठिकाणी सापडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे हा व्यक्ती कुठल्या ना कुठला घातपात करण्याच्या तयारीनेच या ठिकाणी आलेला होता का, अशी देखील एक शंका आता उपस्थित केली जाते. 17 मुलं, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सिव्हिलियन यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे. पवई सारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल. राज स्टुडिओ या ठिकाणी एका वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी या मुलांना बोलवण्यात आलेलं होतं. त्याने सोसायटीचा एक हॉल देखील त्यासाठी घेतलेला होता आणि जे मुलं ऑडिशनसाठी आलेली होती त्यांनाच त्याने ओलीस ठेवलेलं होतं. रोहित आर्या असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याने एक व्हिडिओ देखील जारी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मी कुठलाही दहशतवादी नाही, मला पैशांची देखील माझी मागणी नाहीये, मात्र माझे काही प्रश्न आहेत, माझ्या काही मागण्या आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत, असं देखील तो वारंवार सांगताना दिसतोय. दरम्यान रोहित आर्या नेमका काय म्हणाला होता, त्याने काय व्हिडिओ जारी केलेला होता, तो पुन्हा एकदा आपण पाहूया. मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर. इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो. बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ. मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे. उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं. उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है. मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके. प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी. दरम्यान याच संबंधी प्रत्यक्षदर्शी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहूया. पूरे डर गए, बच्चे पूरे अंदर ही थे, तो उनको खाना खाने क्यों नहीं भेज रहा है, तो उन्होंने पुलिस को कुछ बोला रहा, तब इतनी भागदौड़ मच गई. पुलिस आई, फायर ब्रिगेड आई, सब लोग आए और बहुत अच्छा कोऑपरेट किया. पुलिस पवई पुलिस स्टेशन के मुंबई पुलिस के लिए बहुत बड़ा अप्रिशिएट है. मैं माननीय देवेंद्र फडणवीस साहब को बोलूँगा कि ऐसे पुलिस जो पुलिस कर्मियों ने और फायर ब्रिगेड के लोगों ने जिन्होंने
15 से 20 है मैडम अभी तो। हाँ 15 से 20 तो रहेंगे। अभी आप देखेंगे अंदर कि अंदर तो पूरे बच्चे को बैठा है, हमको भी अभी अंदर छोड़ नहीं रहे क्योंकि बच्चे पूरे डिस्टर्ब हुए। और इस भीड़ में कौन पेरेंट्स है कौन क्या कुछ समझ भी नहीं आ रहा है। प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। त्यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलेलं आहे। 17 मुलं एका ज्येष्ठ नागरिकासह आणखी एकाची सुटका करण्यात आलेली आहे। और उस व्यक्ति से भी जिसने ये होस्टेज करके रखा था हमने चर्चा की कोशिश की। बाद में हमारे मुंबई पुलिस के ऑफिसर ने फोर्स एंट्री करते हुए, फोर्स का यूज़ करते हुए 17 बच्चे, एक सीनियर सिटीज़न और एक सिविलियन, इन सबको रेस्क्यू किया गया है। और जिस ने इन सबको बंधक बनाया था उसे अभी ट्रीटमेंट के लिए हॉस्पिटल लेके गए। सर उसका नाम क्या था, उसने क्यों बंधक बनाया था? उसका नाम क्या था, उसने क्यों बंधक बनाया था? अभी तो उनका नाम रोहित आर्या करके है, लेकिन बंधक बनाने की वजह और बाकी जो चीज़ें इस घटना के बारे में हुई है इसका इन्वेस्टिगेशन चल रहा है। सर क्या उसके पास कोई हथियार था? क्या उसके पास कोई हथियार भी था? क्या उसके पास कोई वेपन था? अभी जो है क्राइम सीन का सर्च और बाकी चीज़ें चल रही है, उसके बाद ही हम कह पाएंगे कि हथियार वगैरह था क्या। लेकिन प्राइमा फेसी एक एयर गन और बाकी कुछ केमिकल्स वगैरह वहाँ पे दिख रहे हैं। सर क्या वो अकेला था या उसके साथ कोई और था? क्या वो अकेला था या उसके साथ कोई और था? क्या अकेला था या और कोई और था? बताया ना। जो एक्यूज जो था वो अकेला ही था। सर और उसने जो कहा सर मराठी उस संदर्भ में बताइए क्या प्राथमिक बातचीत हो पाई उससे, तो उसने बताया बच्चों की स्थिति क्या है? इनिशियली हमने उससे निगोशिएशन किया कि इन सबको बंधक बनाने की वजह हमने जानने की कोशिश की, लेकिन वो कुछ अपनी मांगों पे बहुत ही एडमंट था और उसी वजह से ये प्रोलॉन्ग होता रहा, वो सुलझ नहीं सका। सर मराठीचं मला सांगा काय एकंदर प्रकार आहे आणि जो प्रकार घडलेला आहे तो कुठे घडलेला, कशा संदर्भातली काय माहिती? 1:15 वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता, ज्याच्यामध्ये कॉलरनी माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये, तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे। या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसरांनी स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला। इथं QRT आणि BDDS इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले। ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशनसुद्धा केले गेले। यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। एकूण किती मुलं आहेत काय? याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सीनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते। सर आरोपी कोण आहे? आरोपी कोण आहे? कोण आहे? बॅकग्राऊंड काय? ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्राइमा फेसी एक एअर गन दिसते, परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे। यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय हत्यार होती। सर आरोपी कोण आहे? आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये खरं तर क्लिअर होईल। सर त्याचं नाव आणि कुठला आहे तो? क्योंकि आप कह रहे बाथरूम के रास्ते गए, कितनी टीम की आपको इस बारे में? सर त्याचं नाव काय? याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेराबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करतो। इथे जे मुलं जी आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीजचं म्हणून बोलवलेली होती, त्यासाठी या सोसायटीचा हॉलही त्यांनी मागितलेला होता आणि जी मुलं ऑडिशनला आली त्यांनाच त्यांनी नंतर मग बंधक बनवून ठेवलेलं। किती वयाची मुलं आहेत सर्व साधारणतः? कैसे आप लोग कितना चैलेंजिंग था उस बारे में बताइए। काफी डेरिंग ये ऑपरेशन मुंबई पुलिस के लिए बहुत ही चैलेंजिंग था। एक तरफ हम उस व्यक्ति से निगोशिएशन कर रहे थे, लेकिन निगोशिएशन से कुछ भी सोल्यूशन निकल नहीं रहा था। दूसरी तरफ अंदर छोटे बच्चे भी थे, उनको बचाना और इस पूरे सिचुएशन में से एक पीसफुल सोल्यूशन निकालना ये सबसे बड़ा चैलेंज हमारे सामने था। और आखिर में हमारे ऑफिसर्स ने एक अच्छा एक्शन लेते हुए
बच्चे और बाकी सब लोगों को रेस्क्यू किया। सर, ये लड़कों को क्या कह के बुलाया गया था और कितने दिन से इनको बुलाया जा रहा था? क्या कह के बुलाया गया था? ऑडिशन है करके बुलाया गया था, उसमें 17 बच्चे आए थे और सभी बच्चों को फिर उन्होंने बंधक बना के रखा। सर कशा हॅलो सर, रेस्क्यू ऑपरेशन कसं पार ठीक है, बाकी आपको बाद में हम बताएंगे। थँक्यू सर, कसं पार पडलं रेस्क्यू ऑपरेशन? तुम्ही खिडकीच्या मार्गे गेला होता समोर समोर। और सर क्या वो शूटिंग से जुड़ा हुआ है? मराठीत मी शेवटचं या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगच्या खालचे हॉल बंद करून बंधक बनवून ठेवलेलं होतं। आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं। निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केलेली आहे। आणि पवईमध्ये अतिशय धक्कादायक अशी ही घटना। मात्र दिलासादायक बाब हीच की सर्व मुलांची आणि ज्यांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं त्या सर्वांची सुखरूपपणे सुटका मुंबई पोलिसांनी केली आहे। आणि बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।